सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त भरलेल्या जत्रेला रविवारी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली। जत्रेत आकर्षक रंगीबेरंगी रोषणाई, विविध पाळणे, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि खरेदीची लगबग यामुळे संपूर्ण परिसर उत्साहानं बहरून गेला होता। या आनंदमय वातावरणात कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यावसायिक आणि राजकीय व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत आपल्या कुटुंबासोबत मुलीला खांद्यावर घेऊन जत्रेला उपस्थिती लावली। पत्नी रेणुका कोल्हे आणि मुलगी सम्रादनी यांच्यासह त्यांनी जत्रेतील विविध पाळण्यांचा सामान्य नागरिकांप्रमाणे मनमुराद आनंद घेतला। कोणताही दिखावा न करता सर्वसामान्यांमध्ये मिसळत त्यांनी खेळ, पाळणे आणि रायफल हातात घेत अचूक नेम साधत फुगे फोडण्याचा आनंद लुटला। विविध विक्रेत्यांकडून खरेदी करताना कोल्हे यांनी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला। कोल्हे लहान मुलांसोबत खेळताना आणि पाळण्यात रमल्याचा क्षण पाहून उपस्थित नागरिकांनाही आनंदाचा अनुभव मिळाला। अनेकांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढत आठवणी जपल्या। जत्रेतील पारंपरिक खेळाचा आनंद घेत विवेक कोल्हे कुटुंबियाने संपूर्ण संध्याकाळ उत्साहात घालवली। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आयोजित या जत्रेत धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकात्मता आणि कुटुंबियांना दिलेला वेळ याचा सुंदर संगम पाहायला मिळाला। नागरिकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत जत्रेचा आनंद द्विगुणित केला। या प्रसंगी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सविता कैलास मंजुळ, महाशिवरात्र जत्रा उत्सव समितीचे कैलास मंजुळ, कळविंदर दडियाल, राहुल सूर्यवंशी आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या यात्रेला कोपरगावकरांनी प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मलाही सहकुटुंब येण्याचा मोह आवरला नाही आणि म्हणून माझ्या मुलीबरोबर या ठिकाणी मी आनंद घ्यायला आलो। अतिशय चांगल्या पद्धतीचे पाळणे असतील, लहान मुलांसाठी खेळणे असतील, शॉपिंगसाठी वेगवेगळे गोष्टी असतील, निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचं 2 तास कधी निघून गेले कळले देखील नाही आणि अतिशय कोपरगावकरांच्या बरोबर मनसोक्त आनंद महाशिवरात्री निमित्ताने घेतला। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आयोजन त्या ठिकाणी झालेलं आहे। वेगवेगळे पाळणे, ट्रेन, वेगवेगळे खाद्यपदार्थ तसंच शॉपिंगसाठी अनेक वस्तू या ठिकाणी मिळाल्या। निश्चितपणाने मी कोपरगावकरांना देखील आवाहन करेल की आपण देखील शेवटचे 2 दिवस ना राहिलेले आहे, सहपरिवार येऊन या ठिकाणी आनंद घ्यावा एवढीच या निमित्ताने विनंती करतो। आणि आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी। गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड। कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास। नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू। लिमिटेड सीट्स। आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 87 66 56 00 83। AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव।